हॅलो फ्रेंड मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे रेल्वे ALP चा अभ्यास कसा करावा। ठीक आहे, सुरुवात कशी आणि कुठून करावी। बऱ्याच जणांना असिस्टंट लोको पायलट म्हणजे ALP व्हायचं आहे, पण सर काय वाचू, अभ्यास कुठून सुरुवात करू, कसा करू, ज्या स्टेज आहेत CBT1 CBT2 सायको त्या कशा क्रॅक करता येतील, हे पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। ज्यांना पण अभ्यास करायचा आहे, याच्या अगोदर आपण 2 व्हिडिओ टाकलेले आहेत। पहिले व्हिडिओ म्हणजे बॅचची टाकलेली आहे, बॅच सुरू होणार आहे, 3 व्हिडिओ टाकलेले आहेत बरोबर। तर बॅच 1 एप्रिलला सुरू होती, ज्यांना पण लावायचे असेल त्यांनी जॉईन करून घ्या। बॅच एकदम बेसिक पासून आपण सब्जेक्ट कव्हर करणार आहे, तुम्हाला काहीही डाऊट राहणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली जाईल। ठीक आहे मित्रांनो, तर व्हिडिओ पहिली ती होती। दुसरी व्हिडिओ आपली होती रेल्वे ALP चा जॉब कसा आहे, कारण अभ्यास करायचा आहे तर त्याविषयी माहिती असणं गरजेचं आहे। एक पॉझिटिव्हनेस तुमच्यामध्ये निर्माण होतं, म्हणून आपण ती व्हिडिओ घेतली होती। ठीक आहे, तिसरी व्हिडिओ होती आपले सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न बरोबर। सिलेबस एक्झाम पॅटर्न होती, ज्यामध्ये आपण पूर्ण त्याची प्रोसेस CBT1 CBT2 सायको टेस्ट, परत शिक्षण, वयोमर्यादा, निगेटिव्ह मार्किंग, भाषा, ह्या सर्व गोष्टी बघितलेल्या आहेत बरोबर। अजून एक डाऊट मनात निर्माण होते की सर भाषा मराठी असते का, बऱ्याच जणांच्या माहित हो, मराठी भाषा असते आणि मी ही मराठी भाषेतूनच पेपर दिलेला आहे ALPचा आणि ALP झालेलो आहे। तुमच्या पुढे उदाहरण आहे, फक्त तेवढी तुमच्याकडे अभ्यास करण्याची कुवत असली पाहिजे मित्रांनो। ठीक आहे, मार्गदर्शन करायचं काम मी करतो, अभ्यास करायचं काम तुम्ही करा। ठीक आहे, तिसऱ्या व्हिडिओमध्ये हे घेतलेलं आहे, त्यामुळे आता या व्हिडिओमध्ये आपण सिलेबस वगैरे डिटेलमध्ये सांगणार नाही। अभ्यास सुरुवात कशी करायची, अभ्यास कसा करायचा, या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। ठीक आहे, ज्यांनी अगोदरचे व्हिडिओ बघितल्या नसतील त्या तिन्ही व्हिडिओ यूट्यूबवर टाकलेले आहेत, यूट्यूबवरती बघू शकता, किंवा आपल्या ॲपमध्येही टाकलेले आहेत डेमो लेक्चरमध्ये, त्या बघू शकता। आणि आपली बॅच ज्यांना पण जॉईन करायची असेल त्यांनी जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर व्हॉट्सअपवर मेसेज, हा नंबर आहे 8550935262, या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा किंवा कॉल करून त्याच्याविषयी माहिती घेऊ शकता। किंवा आपलं डायरेक्ट ॲप आहे रेल्वे प्रेमी मराठी क्लासेस, हे या ॲपवरती जाऊन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून डायरेक्ट बॅच घेऊ शकता। ठीक आहे मित्रांनो, आता बघा एक वरती जाते सारखं, आता बघा तुम्हाला ALPचा अभ्यास करायचा आहे बरोबर। ALP म्हणजे काय, त्याचा जॉब काय असतो हे अगोदरच आपण सांगितलेलं आहे। ठीक आहे, त्यामध्ये 3 स्टेज आहेत, 3 स्टेज मेन आहेत बरोबर। आता तुम्ही म्हणसाल सर तुम्ही तर तिथं 5 स्टेज दिल्या होत्या सिलेबसमध्ये बरोबर, 5 स्टेज। आता त्या 5 स्टेज ज्या दिलेल्या आहेत मी, त्याच्यातील 2 स्टेज मेडिकल आणि डॉक्युमेंट आहेत, तुम्ही मागची व्हिडिओ बघितला असेल तर माहीत आहे। आता ही 3 स्टेज जे आहेत त्याचा अभ्यास कसा सुरुवात करायची, स्टार्टिंग पासून एकदम सांगतो, व्यवस्थित लक्ष द्या। पहिली गोष्ट म्हणजे पहिली जी दुसरी व्हिडिओ टाकलेली आहे ALP विषयी माहिती, ALPच्या जॉब विषयी माहिती, ती व्हिडिओ पहिल्यांदा बघून घ्या। का व्हिडिओ बघायची, तर मी अगोदरच सांगितलं, एक पॉझिटिव्हिटी येण्यासाठी, जॉब कसा असतो, जॉब प्रोफाईल माहीत पाहिजे अभ्यास करण्याच्या अगोदर, म्हणजे एक पॉझिटिव्हिटी येऊन माणूस चांगल्या प्रकारे अभ्यास करतो। दुसरी स्टेप, दुसरी व्हिडिओ सिलेबस एक्झाम पॅटर्न जे टाकलेले आहे ALP सर्व माहिती म्हणून एक व्हिडिओ टाकलेली आहे मी बरोबर। ती व्हिडिओ पूर्ण बघून घ्या आणि तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या, वहीमध्ये लिहून घ्या। सुरुवातीला कोणती एक, गणितासाठी, बुद्धिमत्तेसाठी, विज्ञानासाठी जी पण वही केली असेल त्याच्यात स्टार्टिंगला तो लिहून घ्या सिलेबस। आता सिलेबस एक्झाम पॅटर्न का लिहायचा, जोपर्यंत तुम्हाला एक्झाम पॅटर्न किंवा सिलेबस काय आहे हे समजत नाही तोपर्यंत तुम्ही अभ्यासच करू शकणार नाही। काय करायचं आहे, सिलेबसमध्ये काय आहे हेच माहीत नसेल तर स्टार्टिंग कशी करणार। त्यामुळे दुसरी स्टेप तुमची ती व्हिडिओ बघून त्यामधील CBT1 CBT2 सायको टेस्ट जे पण असेल ती इन्फॉर्मेशन त्यामध्ये लिहून घ्या। आता तुम्ही म्हणसाल की सर तुम्ही त्या सिलेबसमध्ये
गणित आहे, बुद्धिमत्ता आहे, विज्ञान आहे, एवढ्या एवढ्या मार्काला आहे दिलेला आहे. पण गणिताचे टॉपिक दिले नाहीत सर, बुद्धिमत्तेचे टॉपिक दिलेले नाहीत सर तुम्ही. सामान्य विज्ञानमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र सांगितलं, पण त्याचे टॉपिक दिलेले नाहीत सर. मग तुम्ही त्यामध्ये सायकोटेजचं तुम्ही दिलेलं नाही. आता आपल्या बॅचमध्ये सायकोटेजचा संबंध येत नाही किंवा CBT 2च्या बेसिक सायन्स इंजिनिअरिंग ड्रॉइंगचा संबंध येत नाही, त्याचे सेपरेट आपण पुढे घेणारच आहे. पण गणित, बुद्धिमत्ता, विज्ञानचे टॉपिक सर दिलेले नाहीत, तर ते टॉपिक, ते सब्जेक्ट सुरू होताना आपण देणार आहे. म्हणजे याच्या पुढच्या 2 व्हिडिओ आपल्या काय असणार आहे, गणित बुद्धिमत्तेची बेसिक कन्सेप्ट, गणित व बुद्धिमत्तेची बेसिक कन्सेप्ट, ठीक आहे. आणि त्याच्या पुढचे सामान्य विज्ञानचा अभ्यास कसा करावा, बरोबर, सामान्य विज्ञानचा अभ्यास कसा करावा. बस एवढ्या व्हिडिओ झाले आपले, की त्यानंतर म्हणजे ही 3री व्हिडिओ, 4थी ही आणि 5वी ती, एवढ्या व्हिडिओ झाल्यानंतर मग आपलं डायरेक्ट सिलेबसला हात घालणार आहे आपण, बरोबर. मग सिलेबसला हात घातल्यानंतर पहिली व्हिडिओ तुमची हीच असेल की गणिताचे टॉपिक, गणिताचे टॉपिक बुद्धिमत्तेच्या फोल्डरमध्ये ती व्हिडिओ असेल की बुद्धिमत्तेचे टॉपिक, आणि विज्ञानच्या मध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्राचे टॉपिक. अशा पद्धतीने त्या व्हिडिओ तुमच्या 5 व्हिडिओ येतील, 1, 2 आणि याच्यात 3 भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्राचे सेपरेट व्हिडिओ, त्या 3 अशा 5 व्हिडिओ. त्यानंतर ह्या 5 झाल्यानंतर त्या 5 येतील आणि मग तुमचा पहिला चॅप्टर घेतला जाईल. एवढं बेसिक पासून मी यासाठी शिकवत आहे मित्रांनो की तुमचं खूप कन्फ्युजन होतं. हां चला ALPचा अभ्यास करायचा आहे मला, हां ALPला कुठले सब्जेक्ट आहेत रे सर, ALPला गणित, बुद्धिमत्ता, विज्ञान आहे, कोणतरी सांगितलेलं असतात. घे गणिताचं एक पुस्तक, घे बुद्धिमत्तेचं एक पुस्तक, घे विज्ञानचं एक पुस्तक आणि कर सुरुवात वाचायला. सिलेबस काय आहे, एक्झाम पॅटर्न काय आहे, किती मार्काला कोणता सब्जेक्ट आहे, कोणत्या सब्जेक्टमध्ये कोणते टॉपिक आहेत, कुठलेही टॉपिक वाचत बसायचे का तुम्ही. MPSCचं पुस्तक घेतात आणि इनपुट आउटपुट आणि ते पण टॉपिक वाचत बसता तुम्ही, गरजेचं आहे का. आणि जे टॉपिक इथं लागणार आहेत ना, त्रिकोणमिती, साइन कॉस, ते टॉपिक करत नाही. असे किती टॉपिक आहेत जे इथं लागणार असतात ते तुम्ही दुर्लक्ष करता आणि मग म्हणता माझा एवढ्या मार्काने गेला, तेवढ्या मार्काने गेलो, झालो असतो मी थोडं बघितलं असतं. अरे रेल्वेचं प्रिपरेशन करायचं आहे ना, तर रेल्वे प्रॉपर गाईड बघा ना, रेल्वेचं काय आहे, रेल्वेला टॉपिक कुठले विचारतात हे बघा रे, PYQ क्वेश्चन पेपर बघा. उगच कुठं तरी घुसायचं सरळ सेवेत MPSCत आणि उगच ग्रुप D 10वीवर आहे भरला फॉर्म, NTPC 12वीवर आहे भरला फॉर्म, बघू ट्राय करून. आता ट्राय करायचे दिवस राहिलेत का? 10 वर्ष ट्राय करण्यात निघून गेलेले कळत नाहीत. त्यामुळे थोडंसं डोक्यात घ्या, कारण रेल्वे आपण प्रॉपर रेल्वेला शिकवतोय आणि रेल्वेचा सिलेबस रेल्वेचेच प्रश्न घेणार आहे पूर्ण. बाकी एक्झामशी आपल्याला काही घेणं देणं नाही. मला जर एखाद्याने विचारलं ना, सर मग तुम्ही गणित बुद्धिमत्ता घेते ते पोलीस भरतीला चालेल का मला, मी म्हणतो ते पोलीस भरती सिलेबस मला नाही माहीत. आता मला थोडक्यात माहीत आहे त्याचा थोडा, तरी पण मी म्हणतो मला माहीत नाही, मी रेल्वे शिकवतो, रेल्वेसाठी जॉईन करायची असेल कर, नाहीतर करू नको. उगाच तुला हां पोलीस भरतीला चालेल आपली बॅच घ्यावी म्हणून, अजिबात नाही. मला मनापासून शिकवायचं आहे, मनापासून महाराष्ट्रातली मुलं रेल्वेचा अभ्यास करणारे मला सिलेक्ट करायचे. बाकी ते पोलीस भरतीचा तुम्ही करत असाल, ते सरळ सेवा MPSC करत असाल, ते तुमचं तुम्ही दुसरीकडे बघा काय असेल ते मटेरियल, आपल्याकडे त्याचं काहीही भेटणार नाही. आता पण सांगतोय क्लिअर कट, ठीक आहे. म्हणजे हा सिलेबस तिकडे यूज होईल नाही म्हणायचं नाही, 100% यूज होईल का माहीत नाही, बरोबर ना. तिकडचं सिलेबस त्यांना माहीत, आपला सिलेबस आपल्याला माहीत, आणि आपला सिलेबस आपण करायला जोरात सुरुवात करा, ठीक आहे. झाली ही 2रं व्हिडिओ. 3री म्हणजे टॉपिक लिहून घेतलं. 3रं म्हणजे प्रत्येक सब्जेक्टसाठी एक वही करा. आता तुम्ही मला सर एक खूपच बेसिक पासून सांगताय, मला अशी सवय आहे, पटलं तर घ्या नाही तर सोडून द्या, ठीक आहे. एक वही करा, गणितासाठी एक, बुद्धिमत्तेसाठी एक. आणि व्हिडिओ कशी झाली कमेंट करून थोडं सांगत चला, म्हणजे पुढच्याला पण इंटरेस्ट येतो. काय इम्प्रूव्हमेंट वाटली सांगा, चुकीचं काय वाटलं सांगा, नीट शिकवत नाही असं वाटलं तरी सांगा, फास्ट होत असेल तरी सांगा. कधी कधी फास्ट बोलतो मी, पण परत काय आलं की स्लो करा, थोडं इम्प्रेशन वाढले की फास्ट होऊन जाते, परत स्लो होतं, बरं ठीक आहे. सामान्य विज्ञानासाठी एक वही करा. आता सामान्य विज्ञानासाठी वही करत असताना जर छोट्या वह्या करणार असेल, एक 150 पेजेसची वगैरे, तर 3 वह्या केल्या तरी चांगलं राहील, ठीक आहे. भौतिकशास्त्रासाठी एक, रसायनशास्त्रासाठी एक आणि जीवशास्त्रासाठी एक. जीवशास्त्रासाठी एक, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी, ठीक आहे. आता तुमच्यावर डिपेंड आहे, मी लगेच तुम्हाला म्हणणार नाही 5 वह्या घेऊन अभ्यास सुरू करा, 3 वह्या पण घेतल्या तरी सुरू होईल, ठीक आहे. ज्याची त्याची परिस्थितीनुसार त्या गोष्टी असतात.
ठीक आहे. आणि आपण पण त्याच परिस्थितीतून आलेलो आहे मित्रांनो. तुम्ही जर परिस्थितीची कारणं देत असेल कोणी असेल तर त्यांनी पण समजून घ्यायचं की आपण स्वतः पण त्याच परिस्थितीतून आलेलो आहे. पुढे भविष्यात मी पण सांगेल की मी कोणत्या परिस्थितीतून आलेलो आहे. ठीक आहे. आता तुर्तास एवढंच की मला पण असं बाहेरचं काय माहीत नव्हतं. माझ्या वडिलांची शाळा 4थी झालेली आहे, त्यामुळं माझ्या घरात कोण शिकलेलं नाही सर मग गायडन्स भेटत नाही अशा म्हणणाऱ्यांसाठी 4थी, आईची शाळा 0, बालवाडीत जाऊन बसत होती. तरी कॅल्क्युलेशन जमतं बरं का, जुन्या माणसांना हिशोब एकदम व्यवस्थित, आईला पण. वडिलांची 4थी झाली त्यामुळे वडिलांना तर येतंय. पण ही जुनी 4थी म्हणजे आताची 8वी 10वी आहे एक प्रकारची, त्यामुळे त्यांना कमी समजून नाही चालत. आम्ही तर नाही समजत कमी. 4थी आणि 10वी झालेली आहे. भावाची 10वी झालेली आहे, भावाची पण मोठ्या. त्यामुळं कसं आहे म्हणा, हे कारणं देण्याच्या गोष्टी ना माझ्यापाशी अजिबात करायचं नाही. ते व्हॉट्सअपवर मेसेज काय करता, सर असं असं आहे ना आमच्यात गायडन्स भेटत नाही. जर तुला एखादी गोष्ट करायची असेल तर तू कुठनंही इन्फॉर्मेशन देशील, मला फोन करशील, मी नाही विचारला 4 वेळा फोन करशील, पण नाही एकदा फोन केला की सरांनी माझा फोन नाही उचलला, तुझ्या एकट्याचाच फोन मला येतोय का? बरं तो नंबर माझ्याकडे पण नसतो, हा नंबर पण माझ्याकडे नसतो. मग ते पुढचे ऑफिसमध्ये असतो, ते उचलतात, काम असेल तर उचलत नाहीत. सरांनी फोन उचलला नाही, अरे मी नाहीच त्या नंबरवर, उगाच तुम्ही हे करू नका. हां, तरी ह्या एक 2-4 दिवसापासून मी थोडं जास्त असतो त्याच्यावरती थोडंसं, की बाबा तुमचे डाऊट वगैरे क्लिअर करण्यासाठी. ठीक आहे. त्यामुळं कारणं देताना विचार करून द्या. ठीक आहे. बाकी वेळ घालवायला नको, परत तुम्ही बोर होचाल. वही घेतली. ठीक आहे. सुरुवातीला या वहीमध्ये आपला ही जो पॅटर्न जो आहे तो कोणत्याही एका वहीमध्ये लिहिला तर चालेल यामधील. ठीक आहे. कारण एका प्रत्येक वहीत लिहायची गरज नाही एक तर, कारण ALP बद्दल सर्व माहिती एका वहीत लिहिली की बस. ठीक आहे. मग आता वह्या घेतल्यानंतर काय करायचं, गणितासाठी पहिल्यांदा गणिताचे टॉपिक लिहायचे, जे की आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 1-2 व्हिडिओ झाल्यानंतर जे टॉपिक घेणार आहे गणिताचे कोणते आहेत ते टॉपिक गणिताची पहिल्यांदा लिहून घ्या त्या वहीमध्ये स्टार्टिंगला. ठीक आहे. त्यानंतर बुद्धिमत्तेच्या वहीमध्ये बुद्धिमत्तेचे टॉपिक लिहून घ्या मित्रांनो, बुद्धिमत्तेचे टॉपिक लिहून घ्या मित्रांनो. ठीक आहे. आणि सायन्ससाठी जर 3 वह्या केल्या असतील छोट्या छोट्या, आता इथं मात्र गणित बुद्धिमत्तेसाठी मित्रांनो मोठी वही करा, चांगली 300-400 पेजची अशी मोठी वही असते ना, माझ्याकडे आहे का इथं आता दाखवायला तुम्हाला वही नाही येतात, कारण ही छोटी वही आहे, ही आहे पण ही पण छोटी आहे थोडीशी. ठीक आहे. तरी ही फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीसाठी एक केली तर चालेल मित्रांनो. ठीक आहे. अशा, कारण परत उगाच ह्या वहीत अर्ध त्या वहीत अर्ध होण्यापेक्षा एक फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीसाठी अशा 3 वह्या घेऊन टाका डायरेक्ट, आणि ह्याच्या दुप्पट वही गणितासाठी आणि दुप्पट वही बुद्धिमत्तेसाठी एक असं करा. ठीक आहे. माझं सांगायचं काम आहे ते तुम्ही करायचं का नाही तुम्ही ठरवायचं. ठीक आहे. आता बघा, हे झालं टॉपिक. आता तुम्ही जर सायन्ससाठी वेगवेगळ्या 3 वह्या केल्या तर पहिल्यांदा भौतिकशास्त्राच्या वहीत फिजिक्सच्या वहीत फिजिक्सचे टॉपिक घ्या, केमिस्ट्रीच्या वहीत केमिस्ट्रीचे टॉपिक घ्या, आणि बायोलॉजीच्या वहीत बायोलॉजीचे टॉपिक घ्या. ठीक आहे. इथपर्यंत काय डाऊट? आणि जर एकच वही केली असेल तर एकाच वहीचं 3 भाग करा. मग ऑप्शन नाही आपल्याकडे, बरोबर. 3 भाग करा. त्याचं पहिल्या भागात फिजिक्स घ्या, भौतिकशास्त्र, त्यानंतर पुढच्या रसायनशास्त्र, केमिस्ट्री, आणि त्याच्या पुढं बायोलॉजी, जीवशास्त्र, असं 3 भाग करून त्यांचा टॉपिक लिहा. तुमच्यावर डिपेंड आहे ते. ठीक आहे. आता ही झालं तुमचं टॉपिक लिहिलं. आता तुम्हाला काय काय समजलं, सर मला ALPचा जॉब कसा असतो काय ते मला पहिल्या व्हिडिओमध्ये समजलं. ओके. दुसऱ्या व्हिडिओमध्ये सर मला सिलेबस वगैरे पूर्ण समजला. ठीक आहे. तिसऱ्या व्हिडिओमध्ये सर मी जे गणित किती मार्काला, बुद्धिमत्ता किती मार्काला, हे दुसऱ्या व्हिडिओमध्ये समजलं होतं. तिसऱ्या व्हिडिओमध्ये सर मला तुम्ही ALPचा अभ्यास कसा करायचा ह्यात सांगताना मला हे समजलं की 3 वह्या करा, टॉपिक पहिल्यांदा लिहा. इथपर्यंत झालं. गणिताच्या टॉपिक गणिताच्या वहीत गणिताचं टॉपिक, बुद्धिमत्तेच्या वहीत बुद्धिमत्तेचे टॉपिक, आणि विज्ञानच्या वहीत त्यानुसार टॉपिक पार्टनुसार. ठीक आहे. आता पुढे काय करायचं सर, पुढे आता एक टॉपिक सुरुवात करायची, एक टॉपिक सुरुवात करायची. आता आपण एक गणिताचा टॉपिक घेऊ किंवा आता पुढच्या स्लाइडमध्ये घेऊ. आता इथं झालंय. ठीक आहे. बघू पुढं. हे मी एक सिलेबस अजून एकदा तुम्हाला बघण्यासाठी इथं घेतलेला आहे, मागच्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे. 6-5 स्टेज सांगितल्या होत्या. ह्या 2 स्टेज काय डॉक्युमेंट मेडिकल आहेत, त्यामुळे याचा एवढा इश्यू काय नाही. या 3 स्टेज आहेत मेन, बरोबर. याचा सिलेबस पण मी नेक्स्ट दिला होता तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये, परत एकदा देत आहे. ओके. CBT 1चा सिलेबस आहे हा, हे तुम्ही लिहून अगोदरच घेतलेलं आहे. ठीक आहे. ही CBT 2चा पार्ट Aचा. ठीक आहे. अरे ठीक आहे. त्यानंतर इथं मी पेज खाली सोडलेला आहे, कारण की
थोडीफार माहिती देण्यासाठी. ठीक आहे, आता तुम्ही वह्या तर केल्या. आता एक आपण सुरुवात कशी करायची बघू. टॉपिकची नावं लिहिली तुम्ही मित्रांनो, टॉपिकची नावं लिहिली. आता आपण पहिल्यांदा गणित घ्या. गणिताला पहिला टॉपिक सुरू करायचा. पहिला टॉपिक कोणता आहे गणिताचा? नॉर्मली कोणतेही पुस्तक घेतलं तर पहिला टॉपिक कोणता असतो? संख्या व संख्याचे प्रकार. बरोबर, संख्या व संख्याचे प्रकार हा टॉपिक आहे. चला तो टॉपिक बेसिक पासून सुरुवात करा. आपल्या बॅचमध्ये पण हाच टॉपिक पहिल्यांदा सुरुवात होणार आहे. ठीक आहे, तो टॉपिकला मग त्याच्या डेफिनेशन सर्व असतील. आता हे कुठून करायचं? एक तर तुम्ही पुस्तकातून करू शकता, कोणत्याही बॅच लावली असेल तर बॅचमधून तुमचं पूर्ण कव्हर होऊन जाणार आहे. बॅचमधून काही अडचण येणार नाही तुम्हाला, हे पूर्ण बेसिक पासून कव्हर होऊन जाणार आहे तुमचं. ठीक आहे, मग ते संख्या व संख्येचे प्रकार टॉपिक घेतला, सुरुवात केली. सुरुवात झाल्यानंतर टॉपिक पूर्ण झाल्यानंतर किंवा त्या टॉपिकमधलं काही पार्ट झाल्यानंतर लगेच याचे एक्झामला पडलेले प्रश्न घ्यायला सुरुवात करायची. आता आपण शिकवताना तर त्याचे एक्झामला पडलेले प्रश्न घेणारच आहे. आपण त्याचे एक्झामला पडलेले प्रश्न आपण घेणारच आहे, पण सरावासाठी अजून तुम्हाला करावं लागतात. असं मी लगेच बोलणार नाही मी एक्झामला पडलेले प्रश्न घेतोय त्यामुळे तुम्हाला त्या व्यतिरिक्त काहीही करायची गरज नाही, अजिबात नाही. असं जर कोण म्हणत असेल तर तो खोटं बोलतोय. कुणीही म्हणू द्या, कुणी शिकवणाऱ्यांनी म्हणू द्या. हां, त्याच्या व्यतिरिक्त टाईप करायची गरज नाही, पण सराव करायची गरज आहे. आता मी जर समजा एखादं 10 टाईप घेतले एखाद्या टॉपिकचं, जर ते 10 टाईप तुम्ही केलं आणि परत सरावच नाही केला तर एक्झामला ते 10 टॉपिक तुम्हाला आठवतील का? 10 जे टाईप आहेत ते एका चॅप्टरमधले आठवतील का तुम्हाला? सगळे रिव्हिजन करावं लागेल का नाही? त्याच्या टाईपचे एक्स्ट्रा प्रश्न सोडवावे लागतील की नाही? आणि हे डोक्यात जरा घ्या. आपल्या ॲपमध्ये 200+ प्रश्नपत्रिका, 200+ प्रश्नपत्रिका मराठीतून आपण टाकलेल्या आहेत. आता एखादा म्हणाल सर ALP साठी तर 2024च्या 15 आणि 2025च्या 10 अशा 25 प्रश्नपत्रिकाच आहेत सर. का रे? टेक्निशियनचा टाईप जो आहे तो तुला ALP ला विचारू शकत नाहीत का? ते ग्रुप डीचा विचारू शकत नाहीत का? NTPCचा विचारू शकत नाहीत का? त्या टाईपचे प्रश्न तुला का ALPचे टाईप ALP ला पडणार आहेत का? नाही, पोलीस भरती सरळ MPSCचे नाहीत विचारणार, पण रेल्वेचं दुसऱ्या एक्झामचं ह्या एक्झाममध्ये विचारू शकत नाहीत का? विचारू शकतात की नाही? विचारतात, विचारलेले आहेत. पाठीमागच्या क्वेश्चन पेपर मी रेफर करतोय, सगळं बघतोय, इकडचं तिकडं तिकडचं इकडं. त्यांना काय, आता एखादा चॅप्टर आहे समजा आपला, तर त्या चॅप्टरवर 5-6 टाईप आहेत. दिशा आणि अंतर आहे समजा, दिशा आणि अंतर, त्याच्यावर जर 6 टाईप आहेत तर त्या 6 टाईपवरच प्रश्न सगळ्या एक्झाममध्ये येणार आहेत रेल्वेच्या. बरोबर, मग इकडं 5 टाईप विचारला असतं ALP, तर पुढच्या वेळी तो 6वा जो टाईप टेक्निशियनमध्ये विचारला असेल तो ALP का विचारणार नाहीत? NTPCत विचारलेला का ALP विचारणार नाहीत? हे डोक्यात जरा घ्या. त्यामुळे जे म्हणतात ना की सर मी बरेच जणांचा हा पण प्रश्न असतो की सर मी ALPची बॅच केली तर माझं ग्रुप डीचं कव्हर होईल का? गणित ALPच्या गणितात कव्हर होईल मित्रांनो, काही अडचण येणार नाही. फर्स्ट बस सांगतो, नाहीतर वेगळी बॅच घेऊ का? मला काय घे म्हणाल लगेच, पण अजिबात घेऊ नका. एक बॅच घेतली ना तर त्यामध्ये जे सब्जेक्ट आहेत त्या सब्जेक्टसाठी दुसरी बॅच घेऊ नका, कारण टॉपिक तेच आहेत. एकान दुसरा टाईप वेगळा आहे. पण समजा ALP दिशा आणि अंतरचे 5 टाईप विचारलेत, ठीक आहे. ग्रुप डी मध्ये ALPचं दिशा आणि अंतरचं 7 टाईप विचारलेत, तर मग तुम्ही म्हणता सर मग इथं 7 टाईप, मी 7च्या 7 टाईप तुमचं ALP मध्ये घेईल. त्यामुळे तुम्ही जर ALPचा अभ्यास करत असाल आणि ग्रुप डी द्यायची तुम्हाला, तर वेगळी ग्रुप डीची घ्यायची नाही. हे 2 टाईप वेगळे आहेत म्हणून, कारण हे 2 टाईप सुद्धा मी ह्यात घेईल. कारण याला तर त्यातला टाईप परत विचारला तर तुम्हीच माझ्या नावाने बोंबा फोडणार की सर हा टाईप तुम्ही घेतला नाही आमचा ALP मध्ये. मग मी म्हणायचं का PYQ मध्ये तो टाईप दिला नव्हता म्हणून मी घेतला नाही. मग तुम्ही म्हणणार सर PYQ मध्ये पडला नाही मग पुढे पडणार नाही कशावरून? तुम्ही सर असून तुम्हाला कळालं नाही का ते? म्हणजे परत माझ्याच माथ्यावर तुम्ही फोडणार त्या गोष्टी. त्यामुळं एखादा टाईप ह्यात जर विचारला नसला तरी तो मी घेणार एक्स्ट्रा. जरी तुम्हाला तो प्रश्नपत्रिकेत कुठे दिसला नाही तरी तुम्ही म्हणणार सरांनी एक्स्ट्राच घेतले, मला काय फरक पडत नाही. चुकून जर तो पडला तर परत मग माझ्या नावाने म्हणणार अरे सरांनी बरं झालं तो टाईप घेतला होता, केला ना. आणि तो जर पडला नाही म्हणून सोडून दिला
तर याला सरांनी टाईप घेतला होता पण आपण केला नाही असं तुम्हाला परत वाटणार. त्यामुळे तुमचं तुम्ही ठरवायचं आहे. मी तर एकदम रेल्वेला म्हणजे ALPला शिकवताना सुद्धा मी ग्रुप डीला शिकवतोय असं, म्हणजे ग्रुप डीचं टाईप घेतोय असं, टेक्निशियनचं टाईप घेतोय असं मी सगळं टाईप घेणार आहे वरून NTPC सुद्धा. आणि ग्रुप डीला शिकवताना पण ALPचं पण टाईप एक्स्ट्रा वेगळा असेल तर तो पण घेणार आहे मी. अजिबात सुट्टी नाही. कारण रेल्वे इकडचं टाईप तिकडं, तिकडचं टाईप इकडं करते. किती प्रश्न आणणार, कुठनं आणणार? ग्रुप डीच्या 100 क्वेश्चन पेपर आहेत त्या 100 गुणुले गणिताचं 25 प्रश्न धरलं तर 2,500 प्रश्न कुठनं धरून आणणार आहे ती? मग ते ALPतलं काय उचल, त्या टाईपचं NTPCतलं टेक्निशियनचं उचल, असं गोष्टी असतात ह्या. पण रेल्वे टू रेल्वे बाहेरच्या अशी घेणं देणं नाही आपल्याला. यशस्वी पोलीस भरती सरळ सेवा काही घेणं देणं नाही. ओनली रेल्वे टॉपला. ठीक आहे मित्रांनो. आता आपण कुठं होतो? संख्येचे प्रकार. लेक्चर बघा सुरुवात केलं, व्हिडिओ बघून झालं, लिहून काढलं. त्याच्यानंतर त्या टॉपिकवरचे एक्झामला पडलेले प्रश्न सोडवायचे. प्रश्न निर्माण होतो कुठून सोडवायचे? कुठून? अहो कुठून आहे ना, आजकाल फेमस व्हायला लागलं डायलॉग. बरंच शिकवताना ते बी मारावं लागतं थोडंसं. कुठून? तर अनिल सरांचं पुस्तक येणार आहे त्या पुस्तकातून. ठीक आहे. कुठून? तर माझं पुस्तक येणार आहे त्या पुस्तकातून, किंवा पुस्तक तोपर्यंत आलं नाही तर आपल्या ॲपमधून. कशातून? ॲपमधून. जे की तिथं फ्रीमध्ये क्वेश्चन पेपर सगळे आन्सर की ठेवलेले आहेत तुम्हाला. त्या ॲपमध्ये जायचं, सगळ्या एक्झामची क्वेश्चन पेपर बघायची, ALPची उघडायची, पहिली क्वेश्चन पेपर उघडली, बघायचं की या टाईपचा प्रश्न कुठं विचारला आहे, हां इथं विचारला आहे, कसा आहे, घ्या सोडवून. परत दुसरा, हां हा विचारला, घ्या सोडवून. अशा 200 क्वेश्चन पेपर आहेत. मी म्हणत नाही 200च्या 200 क्वेश्चन पेपरमधून सोडवा, पण ठीक आहे ना. ALPच्या 15, 20, 30, 25 ज्या 25 आहेत, टेक्निशियनच्या एक 25, 30 असं एक 50-60 प्रश्नपत्रिकेत त्या टाईपचा प्रश्न सोडवा ना. आणि मी शिकवल्या व्यतिरिक्त एखादा टाईपचा वेगळा प्रश्न असेल तर तो त्यात लिहून घ्या, तो सोडवून घ्या. बरोबर का नाही? असं नाही की माझ्याकडून टाईप एखादा राहणारच नाही. माणूसच आहे मी बी. एखादा टाईप चुकून हुकला तर मला सांगा हा टाईप घेतला नाही म्हणून, तो आपण घेऊ पुढं. ठीक आहे. आणि तो टाईप त्या वहीमध्ये लिहून काढा. आणि प्रत्येक टाईप नंतर एखादा प्रश्न किंवा 1-2 प्रश्नासाठी जागा सोडायची. आता ते पण मी नीट सांगतो, लक्षात घ्या. संख्या आणि संख्येचे प्रकार तुमचं झालं. समजा यामध्ये अशा प्रकारे लय असं वेगळं टाईप नाहीत. दुसरा एखादा टॉपिक घ्या, मसावी लसावी. मसावी व लसावी. ठीक आहे. मसावी व लसावी या टॉपिक तुम्हाला माहित आहे की 15च्या आसपास टाईप आहेत. किती? 15 टाईप आहेत टोटल. आता आपण जेव्हा घेईल तेव्हा तुम्हाला कळेल. ठीक आहे. तर 15 टाईपमध्ये मित्रांनो प्रत्येक टाईप नंतर 1 किंवा 2 क्वेश्चनची जागा सोडा आणि नवीन टाईप सुरू करा. आता ही जागा का सोडवायची? तुम्हाला सर असं तर वही लई मोठी लागेल, म्हणून तर मी सांगितलं ना की ती वही दाखवली की दुप्पट वही घ्या म्हणून. कशाला सांगितलं मी? म्हणजे तुम्हाला असं जर वाटत असेल की माझं थोडक्यात काहीतरी करून सिलेक्शन व्हावं तर आताच घरी जावा. व्हिडिओ पण बघू नका, बॅच लावू नका, कुठं अभ्यास करू नका, घराकडे जावा. ते दिवस गेले आता. इथं बाहेरच येऊन इथं झक मारायला लागलेत आणि तुम्हाला पाहिजे एवढ्याच सिलेक्शन पाहिजे. मला ह्याच गोष्टीचा जास्त राग येतो. आणि वरून म्हणायचं आपलं काम आहे का ते रेल्वेत लागणं? ते बाहेरून येऊन लागतात माणसं, त्यांचं काम आहे ते. तू काय गोट्या घेतोय का इथं? तू काय करतोय? काय प्रॉब्लेम काय आहे तुला? त्यांच्यापेक्षा आपण हुशार आहे. फक्त त्यांच्याकडे काय झालंय, त्यांना भरपूर मार्गदर्शन भेटतंय तिकडून. आणि मार्गदर्शन भेटल्यामुळे ती 8वी 10वीत असताना त्याच्या मागं लागते. माझ्याकडे पण आता फोन यायला लागले 10वीच्या मुलांचं की सर काय करू, कशा पद्धतीने करू. म्हणजे जनजागृती व्हायला लागली रेल्वेबद्दल. ह्याच्याबद्दल मला एकदम पॉझिटिव्ह आहे. मी सुरुवात व्हायला लागलेली आहे. पण काही जण आहेत बरं का सर, व्हिडिओ बघणाऱ्यातले पण काही जण आहेत की प्रॉपर 2-3 वर्षापासून अभ्यास करताय किंवा प्रॉपर रेल्वेचा अभ्यास करताय, त्यांना रेल्वेविषयी माहीत आहे, अप्रेंटिस केलेले आहे, कसं जाता येतं ह्या गोष्टी पण माहीत आहेत. बरेच आहेत स्टुडंट आपले कॉन्टॅक्टमध्ये आहेत. खूप त्यांचं बघूनच मला मोटिवेट होऊन जातो मी खरंच. पण काय जणांचं असं आहे, आपलं काम आहे काय तेव्हा ते. काय जणांच्या तर वडिलांना फोन करून मला सांगावं लागते. मुलगा म्हणतो सर आमच्या पप्पांना सांगा ना असं मी ITI करतोय, करू देत नाहीत. किंवा सर मी ते म्हणतात डिप्लोमाच कर. तर मग सर मग डिप्लोमा करून मला ALP करायचे. मग म्हटलं ALP करायचं ते 3 वर्ष डिप्लोमाला कशाला घालवतोय तू? 1 वर्षाचा ITI कर ना, जो लागतो ALPला अभ्यास सुरू कर. सांगण्याचा उद्देश माझा आहे की नाही सर ते म्हणतायत ITI वर काय होतंय तेव्हा
डिप्लोमावर ज्या जागा असतात. नाही म्हटलं कोणत्या जागा असतात. वडिलांना विचारलं कोणत्या जागा असतात. नाही बाकीचे म्हणतात असतात जागा. जे म्हणतात ना त्यांना विचारून घ्या एकदा कोणत्या जागा असतात डिप्लोमावर रेल्वेमध्ये ज्या ITIवर नाहीत आणि ते मला सांगा. म्हणजे ज्या रेल्वेच्या पोस्ट आहेत 7-8 पोस्ट आहेत वेगवेगळ्या त्यातल्या कोणत्या जागा डिप्लोमावर असतात कोणत्या ITIवर असतात याची माहिती घेऊन मला सांगा. परत ना त्यांचा वडिलांचा फोन आला मुलाचा फोन आला की सर कर म्हटलेत मला. ठीक आहे. म्हणजे मानसिकता अशी झाली रेल्वेबद्दल की निगेटिव्हिटी आहे. बघा आता मसावीचे जे आहेत 15 टाईप त्यामधील प्रत्येक टाईप नंतर 1-2 क्वेश्चनची जागा म्हणतो 1-2 पेजेस नाही म्हणत आणि पूर्ण 15 टाईप झाल्यानंतर 2 पेजेस पाठपुट ही एक आणि हिकडचं एक म्हणजे 2 पेजेस अशी सोडायची पाठीमाग. आता ही का सोडायची चॅप्टर नंतर तुम्ही म्हणता सर हे असं का सांगताय. तर तुम्हाला त्याच टाईपचा थोडा अवघड मधला प्रश्न जर परत क्वेश्चन पेपरमध्ये दिसला तुम्हाला तर तो प्रश्न तुम्ही त्या वहीमध्ये त्या ठिकाणी लिहू शकता की जेव्हा रिव्हिजन करायचं असेल तुम्हाला तेव्हा तो प्रश्न तुमच्या हाताखालून जाईल. नाहीतर जर तुम्ही ॲक्युरेट तेवढ्या जागात लिहिलं लगेच पुढं दुसरा चॅप्टर सुरू केला किंवा प्रत्येक टाईप पटापट एकाखाली एक घेतले तर मात्र तुम्हाला नवीन एखादा प्रश्न त्याच टाईपचा पण थोडासा अवघड म्हणजे कसं एखादा प्रश्न असा आहे नॉर्मल आपला पदावलीचा 5 + 11 × 4 भागिले 2 = क्वेश्चन मार्क. आता नॉर्मल प्रश्न झाला पण इथंच तुम्हाला असा प्रश्न आला 5 प्लस ब्रॅकेटमध्ये 11 × 4 भागिले 2 बरोबर वजा काय असेल ते परत ब्रॅकेट इथं असं अशा पद्धतीने आला तर मग ही ब्रॅकेट जास्त प्रश्न हाच तुम्ही बघितलेला असतो टाईप हा प्रश्न एक्झाममध्ये विचारलाय. मग तुम्ही काय करता सोडवता तिथं हा जमतं ठीक आहे जमला आपल्याला विषय सोडून देता. पण ते जर तुमच्या वहीमध्ये लिहिला त्या टाईपचा एक्झामला पडलेला प्रश्न अवघडमधला तर मग तुम्हाला तो रिव्हिजनच्या वेळी पण हाताखालनं गेला की मग तुम्हाला ब्रॅकेटमधला आधी सोडवायचं आहे बॉर्डर मास वापरायचा आहे ह्या गोष्टी थोड्याशा क्लिअर होतात मित्रांनो. बस याचाच तो उद्देश आहे. जागा सोडायची म्हणजे तिथं त्या टाईपचे प्रश्न अवघड प्रश्न क्वेश्चन पेपरमध्ये सापडले तुम्हाला कुठे तर ते लिहायची. आणि रेल्वेचा अभ्यास करताना रेल्वेचेच प्रश्न बघा मित्रांनो उगाच ते MPSCचे प्रश्न मला तर एकाने पोलीस भरतीचे 2 प्रश्न पाठवले म्हटलं हा रेल्वेच्या कोणत्या एक्झाममध्ये पडलेला आहे ते मला सांग. नाही सर म्हटलं असा जो पोलीस भरतीच्या ग्रुपवर आला होता म्हटलं परत जर असा प्रश्न पाठवला तर माझ्या एकदम वाईट नाही. पोलीस भरतीचा प्रश्न हिकड काय टाकतो रे रेल्वेचा प्रश्न ठीक आहे ना. नाही मला राग अशा गोष्टीचा येतो की तुम्ही जे अभ्यास करताय ना मित्रांनो त्याच्यात त्या एक्झाममध्ये काय विचारलं जातंय त्या रिलेटेड बघा रे. कुठलं तर काहीतरी उठायचं आणि काहीतरी फेकाय असं काम करू नका रे. आणि मग असं केलं की तुम्ही लास्टपर्यंत जात नाही. बघा मी रागीट माणूस नाही बरं का पण मला काय गोष्टी म्हणजे मनातून अशा बाहेर निघतात. खरं रेल्वेविषयी मुलं असे निगेटिव्ह म्हणतात मला असं करायचं महाराष्ट्रामध्ये की एखादा सिलेक्ट झाला ना ती पोलीस भरतीची कशी मिरवणूक निघते किंवा MPSCची पोलीस रेल्वेची अशी निघाले पाहिजे बॅनर लागलं पाहिजे रेल्वे असिस्टंट लोको पायलट सिलेक्टेड. माझं स्वतःचं 8 ते 10 बॅनर लावलं होतं माझ्या मोठ्या भावाने बरं का. माझ्या गावात आसपासच्या गावामध्ये माझ्याकडे फोटो पण आहेत त्यावेळी 2020च्या वेळी 19मध्ये लक्षात ठेवा. आणि मला वाटतं रेल्वेच्या प्रत्येक मुलाचं असं बॅनर लागलं पाहिजे गावात. मध्येच एका मुलीचा अभ्यास करत होती आपली ती सिलेक्ट झाली महावितरणमध्ये ITIवर अभ्यास करत होती तिने तिच्या गावात बॅनर लावला होता तेव्हा माझा फोटो टाकला होता तिनं. आत्ताच मधली गोष्ट आहे ठीक आहे. तर असं बॅनर लावलं पाहिजे मिरवणूक निघाली पाहिजे आणि त्या मिरवणुकीला मला बोलवा मी येतो लगेच. मला बी आनंद आहे ना त्या गोष्टीचा. रेल्वेत झालेला बागेत नाही रेल्वे ओनली रेल्वे मराठी ठीक आहे. आता आपलं कुठं आलतो आपण त्यापाय एक टाईप नंतर थोडेसे जागा सोडा ठीक आहे. मग पूर्ण टॉपिक झाला चॅप्टर की त्यानंतर 2 पेजेसपर्यंत सोडा आणि मग नवीन टॉपिक सुरू करा ठीक आहे. असं करत करत एक टॉपिक पूर्ण सिलेबसमध्ये तुमच्याकडे तर टॉपिक ऑलरेडी असतील गणिताचे बुद्धीमध्ये मी घेतल्यामुळे सुरुवातीला स्टार्टिंग तर ते पूर्ण टॉपिक कव्हर करून घ्या. त्या व्यतिरिक्त आता बरंच अजून एक गोष्ट सांगतो मित्रांनो बरं का. गणिताचे मी जेव्हा टॉपिक बघितले तर त्यात असा एखादा दुसरा टॉपिक आहे की तो LP मध्ये दिला नाही पण त्याच्यावर प्रश्न विचारला ठीक आहे. मग आता LP मध्ये जेवढं टॉपिक दिले तेवढं शिकवायचं का तर अजिबात नाही. जे टॉपिकवर प्रश्न विचारला गेलेला आहे तो पण टॉपिक मी शिकवेल त्यामुळे काळजी करायची गरज नाही. नाहीतर परत एखादा म्हणले की सर आमच्या एक्झामला सिलेबसमध्ये तर हा टॉपिक दिलेला नाही मग हा टॉपिक तुम्ही शेवटला का शिकवलाय परत. तर त्या टॉपिकवर पण LPला प्रश्न विचारला गेलेला आहे. जरी एक्झाम सिलेबसमध्ये नसेल तरी विचारला म्हणून मी घेतला
ठीक आहे. आणि तो तुम्हाला दुसऱ्या रेल्वेच्या एक्झामला पण उपयोगी येईल. कारण एखादा काय करतो, ALPची बॅच लावतो, त्यामध्ये ग्रुप डीचा पण अभ्यास करत असतो तो, किंवा ग्रुप डीची बॅच लावतो, टेक्निशियनचा पण अभ्यास करत असतो. तर तो एखादा टॉपिक इकडं तिकडं असेल तर तो पण तुमचा कव्हर होऊन जाईल. या मागचा माझा उद्देश की तुम्हाला डबल बॅच जॉईन करायला लागू नये, हा माझा त्याच्या मागचा उद्देश. कारण मी खूप विचार करून शिकवतोय, कारण मी पण त्याच परिस्थितीतून आलेलो आहे. त्यामुळे मला माहीत आहे की तुमचे प्रॉब्लेम काय असतात. आणि मी अगोदरच सांगितले की आपली फी जरी 999 असेल तरीही ज्यांना पैशाचा प्रॉब्लेम असेल ते कधीही या नंबरवर मेसेज करून सांगू शकता की सर मला 20-30% डिस्काउंट पाहिजे, मला कुपन कोड द्या. त्याला कुपन कोड मी नक्की लगेच शेअर करेन, लगेच कुपन कोड शेअर करेन ज्याचा प्रॉब्लेम असेल त्याला. ठीक आहे. एखादा मेसेज करून म्हटला सर मला नाही 30 ते 40% पाहिजे, तरी मी परिस्थितीनुसार विचार करेल. ठीक आहे मित्रांनो. पण ते मी त्या पैशावरून तुम्हाला अडवून आणणार नाही मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो. आता हे झालं. अशा करत करत तुमचा एक एक चॅप्टर पूर्ण होईल की नाही सांगा मला, होईल की नाही सांगा मला. आता काय केलं तुम्ही, पहिल्यांदा टॉपिकची नावं लिहिली गणिताची, त्यानंतर पहिला टॉपिक घेतला, व्हिडिओ बघितली किंवा पुस्तकात बघून कव्हर केला, आणि त्यावरची PYQ प्रश्न जवळपास एका चॅप्टरवरचे 50+ प्रश्न सोडवायचे, 50+ रिव्हिजनचे प्रश्न सोडवायचे. टाइम आहे आपल्याकडं, का सोडवायचं नाही. 12-12 तास अभ्यास करा ना. जर तुम्ही काही काम करत नसेल तर 12 तास अभ्यास करा, काय अडचण नाही. एवढं लय म्हणणार नाही, पण 10-12 तास भेटतो वेळ. जर तुम्ही काही काम करत नसाल, लायब्ररीत जाऊन रूमवर राहून कुठं अभ्यास करत असाल तर तेवढा वेळ भेटतो. जर घरी राहत असाल तर घरची काहीतरी कामं राहतात, मधूनच शेतामध्ये जावं लागतं, मधूनच काहीतरी काम येतं, कोणतरी येतो शेजापाजारचं, इकडं चल तिकडं चल, अशा गोष्टी होत असतील, ते तुमचं तुम्ही हँडल करा. पण सरासरी जर 12 तास किंवा 10 तास अभ्यास केला तर गणिताला 3 तास, बुद्धिमत्तेला 3 तास, सामान्य विज्ञानला 3 तास, आणि 1 तास काय दिवसात केलं काय नाही ते, किंवा चालू घडामोडी जी आपण देणार आहे PDF ती 1 तास. असं म्हणून 10 तासाचं रिव्हिजन करा. 11-12 तास करणार असेल तर असं 10 तास फॉलो करा, आणि वरचा 1-1.5 तास काय आज वाचलं, कुठं अवघड आपल्याला गेलं त्याचं सगळं विचार करा. म्हणजे उद्या ती करताना अजून पॉझिटिव्ह राहाल तुम्ही. अशा पद्धतीने अभ्यास करा, सिलेक्शन होतं. मला माहिती आहे की MPSC सारखा, पोलीस भरतीसारखा अभ्यास जर तुम्हाला केला तर इकडं तर आरामशी सिलेक्शन होतं. तुम्ही म्हणताल सर असं कसं होतं. खरंच त्यांचा अभ्यास, पोलीस भरतीला कॉम्पिटिशन भयंकर वाढले. फिजिकल करा, परत एक्झाम द्या. MPSCचं तर 400 जागासाठी 3-3, 4-4 लाख फॉर्म येत आहेत. आपलं एवढं कॉम्पिटिशन तर नाही अजून रेल्वेचं. आणि तिथं इतिहास करा, MPSCत भूगोल करा, राज्यघटना करा, अर्थशास्त्र करा, विज्ञान करा, गणित करा, बुद्धिमत्ता करा, करंट करा. 7-8 सब्जेक्ट आहेत. सुरुवातीला मी पण करत होतो. MPSC स्टार्टिंगला आलेल्या MPSCचाच अभ्यास करायला गेलतो. हे रेल्वे मला माहीत नव्हते. तुम्ही जर म्हणसाल की सर तुम्हाला पहिल्यापासून रेल्वेची आवड आहे का, नाही. पण जसं जसं मी त्यात जायला लागलो मला एवढी आवड निर्माण व्हायला लागली. आणि मुलं जसं जसं मला प्रश्न विचारायला लागले, सर मी ह्याच्यासाठी काय करू रेल्वेच्या, हे एक्झामसाठी, सर पुस्तकच नाहीत सर, ह्याच्यासाठी पुस्तक काय घेऊ. हे जे मी क्लास सुरू केले, मी जी पुस्तक काढली हे तुमच्यामुळं काढली. म्हणजे तुम्ही मला काढायला भाग पाडलं ते एक प्रकारे. का माहीत आहे का, तर मला प्रश्न आला की सर पुस्तक कोणतं घेऊ ह्यासाठी. मी म्हटलं बघा की मार्केटमध्ये सर हे पुस्तक आहे, पण ह्यात सगळं MPSCचं सरळ सेवेचं टाकून दिले सर. बघितलं मी, याला खरंच की याला पुस्तक बघावं लागतं. मग मी स्वतःच सुरू केलं की प्रकाशन कसं तयार करतात, पुस्तक कसं काढतात, हे तुमच्यामुळं झालेलं आहे. आणि माझ्यासाठी ती आनंदाची गोष्ट आहे की मी तिथपर्यंत पोहोचू शकतोय. आणि तुमच्या जसं क्वेरी येत आहे त्यानुसार मी त्यात प्रगती करत चाललोय. मला एक जण व्हाईट बोर्डवर घेताना म्हटलं सर जरा व्हाईट बोर्डवर ते पुसावं लागतं, घ्यावं लागतं, जरा डिजिटल बोर्डचं बघा, आजकाल मॉडर्न जमाना चालू झाला. मी म्हटलं भावा सध्या तशी काय अवस्था माझी नाही आहे घेण्यासारखी, पण पुढं बघू. ते पण मी ते सिच्युएशन बघून बरोबर मी ते केलं. प्रकाशन पण एक पुस्तक आणतोय. मुलांचं सर NTPC पुस्तक आणा, ह्याचं आणा. आता सर मुलांची मागणी आहे सर गणित बुद्धिमत्तेचं प्रश्नसंच चॅप्टर वाईज आणा विज्ञानसारखा, आणि ते विज्ञानचं पुस्तक वाढवा. म्हटलं ठीक आहे, विज्ञानचं पुस्तक वाढवतो लवकरच, आणि ते गणित बुद्धिमत्तेचा प्रश्नसंच पण आणतो. विज्ञानचं लगेच नाही पण पुढे वाढेल. आता सुरू आहे आपलं सध्या पुस्तक, तुम्ही विज्ञानचं पण घेऊ शकता. गणित बुद्धिमत्तेच काढतो म्हटलं. सर थेरी पुस्तक काढा, म्हटलं ते पण काढतो. म्हटलं थोडं थांब, तुला 6 महिन्यात असं मटेरियल देतो मराठीतनं की ती हिंदी अभ्यास करणारा पोरगा पण आला पाहिजे माझ्याकडे. सर ते हिंदीतनं मला समजत नाही, आताच येतात, पण तरी मटेरियल आपलं कमी आहे थोडंसं, मान्य करतो. सध्या आताच येतात, पण त्याला 6 महिन्यानंतर तो येऊन डायरेक्ट म्हणणार सर तुमची कोणती कोणती बुक सांगा. आणि आपली अशी एक्झाम वाईज बुक असणार. ALPचा अभ्यास करतोय, चल हे 6 बुक घे.
टेक्निशियनचा करतोय हे पासबुक घे असं डायरेक्ट असणार, थोडे दिवस थांबा फक्त. कारण आपण ज्या गरिबीतून किंवा ज्या सिच्युएशनमधून वर आलोय ना, आपण रिटर्न खाली जाणार किंवा हार मानणाऱ्यातला माणूस नाही, कारण त्या परिस्थितीतून वर जाणार आहे. ठीक आहे मित्रांनो. आता मला सांगा, इथं तुम्हाला प्रत्येक चॅप्टर या पद्धतीने पूर्ण कव्हर करायचा आणि ते टेस्ट वगैरे घेतात ना, त्यांच्यासाठी सिलेबस पूर्ण झाल्याशिवाय ते टेस्ट घ्यायची नाही कुणी. 4 टॉपिक कंप्लीट करतात बरं का, आणि टेस्ट सोडवायला चालू करतात. आणि मला 40 पैकी 12 स्कोर आला, बाकी टॉपिक केले करा तू. अडपाट्यावणी कामं करतात यार तुम्ही. ते अशा गोष्टी करू नका. हे मी रागाने किंवा हे याच्यामुळे ह्यासाठी सांगतो की तुम्ही एक अभ्यासाचं एक स्टेज असते रे, अभ्यास करण्याची पद्धत असते रे. पद्धत म्हणजे अभ्यास रात्री करा, दिवसा करा, कधी करा, सकाळ करा, पाठ करा, ते तुम्ही ठरवा, त्याच्या बाबतीत नाही. पण एक मार्गदर्शन एक टाईपचं की बाबा हे अशा पद्धतीनं सुरुवात करा, हे महत्त्वाचं आहे. बाकी मी कधीच कोणाला म्हणणार नाही की तू रात्री अभ्यास का करतोय, रात्री झोप, दिवसा अभ्यास कर. ज्याला जमतंय त्यानुसार तो अभ्यास करतोय, वेळेचं टाइम टेबल बनवतो, त्याच्या बाबतीत आपल्याला काही डाऊट नाही. मी तर नॉर्मली सांगितलं की बा 9, 10, 11 तास अभ्यास झाला पाहिजे, 10, 11 तास हे मी तुम्हाला सांगितलं. जे फ्री आहेत, जे जॉब वगैरे करतायत त्यांचा 7, 8 तास वगैरे बघा, पार्ट टाइम करत असतील तर वगैरे त्यांनी अशा टाईपमध्ये करा. बाकी कुठल्या वेळी करायचा काय ते तुमचं तुम्ही ठरवून टाइम टेबल बनवून टाका. आणि ह्या लेक्चरच्या कमेंटमध्ये मला लगेच सांगा की सर मी टाइम टेबल बनवलं, ज्यांनी बनवलंय ती मला त्या यूट्यूबच्या कमेंटमध्ये पाहिजे तिथं की सर मी टाइम टेबल बनवलेलं आहे, 9 तासाचं, 10 तासाचं, 11 तास जे पण असेल. टाइम टेबल नका टाकू त्यामध्ये, फक्त बनवलेलं सांगा, म्हणजे मला कळेल की मी जे सांगतोय त्याच्यावर मुलं आहेत का, करतायत का प्रयत्न, का असं टाइमपास लेक्चर बघून जातायत निघून. कमेंट करा जरा प्रत्येक गोष्टीवरती. ठीक आहे. आता अशा पद्धतीने एक टाईप तुमचा कव्हर होईल की नाही, म्हणजे एक चॅप्टर. आणि असंच चॅप्टर कव्हर पूर्ण झाले की मग प्रश्नपत्रिकेचा संच असतील, म्हणजे प्रश्नपत्रिका संच तर तुम्ही टाईप वाईज जेव्हा ती सोडवचाल, पण टेस्ट जे टाइम लावून सोडवायला चालू करता तुम्ही ह्या सुरू करा, किंवा 70% सिलेबस वगैरे झाल्यानंतर सुरू करा, जेणेकरून जे सिलेबस झालाय ते पण कव्हर होईल आणि पुढचा पण कव्हर करत. पण हे 70% सिलेबस होतं तर अजिबात टेस्ट घेऊ नका. माझ्या पण ॲपमध्ये टेस्ट आहेत, पण मी अजिबात घेऊ नका म्हणतोय. मला काय लगेच तुम्हाला सांगेल टेस्ट आहेत, टेस्ट घ्या, सोडवा, अजिबात नाही. हां, जर चॅप्टर वाईज टेस्ट असतील हे पण लक्ष घ्या बरं का, नाही तर परत प्रॉब्लेम व्हायचा त्याच्यावर. सर तुम्ही असं बोलला होता. चॅप्टर वाईज जर टेस्ट असतील ना मित्रांनो, तर त्या टेस्ट घेऊ शकता. म्हणजे काय की आपला समजा लसावी मसावी चॅप्टर झाला तर त्या चॅप्टरवरची टेस्ट अशी 15-20 मार्काची आपण सुरू करतोय टाकायला त्यामध्ये, तर तशी टेस्ट असेल तर ती टेस्ट नक्की सोडवा मित्रांनो. किंवा माझा लसावी मसावी चॅप्टर झालाय, तर लसावी मसावीची टेस्ट ही 20 मार्काची 20 क्वेश्चनची टेस्ट आहे, अर्धा तास वेळ किंवा 25 मिनिटं वेळ आहे. तर हां चला ही टेस्ट सोडवू, कारण आपला हा टॉपिक झालेला आहे, तर आपल्याला ह्यातला प्रश्न पडतायत का बघायचं. आणि रेल्वेच्या टेस्ट सोडवायच्या बरं का, पोलीस भरती सोडवायचं नाही. मग त्यात मग तुम्ही म्हणणार सर हे 2 प्रश्न मला जमलेच नाहीत आणि तुम्ही शिकवलेच नाहीत, अशा गोष्टी माझ्याकडे घेऊन यायच्या नाहीत. आणि रेल्वेचं प्रॉपर जिथे ॲप आहेत, प्रॉपर गायडन्स आहे स्पेशल रेल्वेचा, तिथल्या टेस्ट. कोणी बी कशाही टेस्ट विकतंय त्याच्या टेस्ट सोडवून ती MPSCचं पोलीस भरतीचा प्रश्न उचलून त्यात टाकतंय, ती टेस्ट रेल्वे म्हणून विकतोय आणि त्या प्रश्न सोडवून मला मेसेज करून सांगा की 3 प्रश्न जमत नाहीत. मग मी काहीतरी बोलेल तिथं, कारण त्याचा तुम्हाला युजच नाहीये. जे फक्त आपले विकायला म्हणून विकतात तिकडे बघू नका, प्रॉपर जे आहेत ते करा. प्रॉपर ॲप घ्या, त्यातून त्या टेस्ट घ्या बरं. रेल्वेच्याच असतील, रेल्वेला विचारले प्रश्न PYQ वगैरे त्यात असतील का, ह्या गोष्टी सगळ्या बघा आणि त्यानंतर सुरुवात करा. ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करा. विज्ञानचा अभ्यास कसा करायचा यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवतोय पुढची, त्यामुळे विज्ञानच्या अभ्यासाबद्दल मी सांगत नाही. तर फक्त विज्ञानचं मी सांगितलं तुम्हाला की वही करा, त्यामध्ये फिजिक्सचं, केमिस्ट्रीचं, बायोलॉजीचं टॉपिक वेगवेगळे लिहून काढा, 3 वह्या करून, किंवा 1 वही असेल तर त्याचं 3 भाग करा. माहीतच आहे आपल्याला कसं करायचं. आपण शाळेत असताना वगैरे केलेलं आहे, माहीत आहे ना. आठवणं असेल काय मराठी शाळेतलं कोण, मी मराठी शाळेतलं आहे बरं का, माझं शिक्षण मराठी शाळेत झालेलं आहे. ठीक आहे, माहीत आहे ना. इथनं दुसरा टॉपिक सुरू करायचा आहे. चला दुमडा, इकडून पण दुमडा, इथं दुमडा, झालं नवीन टॉपिक तिथनं सुरू. ही पण वही कशाची आहे बघा, बुद्धिमत्तेची जो आहे. अशा वह्या माझ्याकडे 10-15 आहेत. त्या गणिताच्या 5-6 आहेत, त्या बुद्धिमत्तेच्या 5-6 आहेत. त्या नोट्स काढण्यातच ती दिवस चालले ते सगळे. ठीक आहे. आता हे गणितात झालं सेम बुद्धिमत्तेचं मित्रांनो. सेम बुद्धिमत्तेचं काहीच फरक नाही. चॅप्टर पहिला घ्यायचा, दिशाने अंतर घेतला समजा, दिशाने अंतर 6-7 काय टाईप असतील ते केले,
त्या टाईपनंतर PYQ प्रश्न क्वेश्चन पेपरमधून घेतले. जोपर्यंत आपलं पुस्तक येत नाही तोपर्यंत घ्या. पुस्तक एकदा आलं तर त्या पुस्तकामध्ये दिशेने अंतरचं तुम्हाला 150 ते 200 प्रश्न सापडतील PYQ. अहो तेवढं प्रश्न केलं ना, त्याच्या बाहेरचा तुम्हाला जर टाईप पडला तर मला विचारून घ्या. सगळ्याच्या एक्झाममधलं प्रश्न घेतल्यानंतर त्या बाहेर येणार काय आहे आणि स्पष्टीकरणासहित एकदम. ठीक आहे, तर तोपर्यंत करा. ते एकदा आलं की त्यानंतर मग त्या पुस्तक डायरेक्ट हे क्वेश्चन पेपर चालत बसायची गरज नाही. एक 2-4 टॉपिक होत तर तुमचं 2-4 टॉपिक होत तर ते पुस्तक येते. 2-4 टॉपिकची सुरुवातीच तुम्हाला जरा होईल प्रॉब्लेम, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. पण एकदा पुस्तक आलं, तुम्हाला माहिती आहे आपली पुस्तक टॉपच असतात सगळे. ठीक आहे मित्रांनो, तर अशा पद्धतीने सुरुवात करा. वह्या घ्या, टॉपिक लिहा. पहिल्यांदा सिलेबस सांगितलाय मी, त्या पद्धतीने करा. पुढं काय आहे का यामध्ये अजून काय नाही सांगितले. ट्रेडचं आणि ते मी मागच्या व्हिडिओमध्ये शिकवलेलं तेच तुम्हाला यामध्ये घेतलेलं दिलेलं आहे. ठीक आहे, ओके. बाकी काय याच्यामध्ये नाही. ALPची आपली 3 पुस्तकं आहेत, तुम्हाला माहीत असेल. जर कोणाला नवीन असेल त्याला माहीत नसेल तर याच्यावर मेसेज करा, पुस्तकाचे फोटो पाठवतो. तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी पुस्तक भेटून जाईल. तिन्ही पण एक ALP प्रश्नसंच आहे बरोबर, एक CBD2चं आहे, CBD2चं बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंगचं, आणि एक सामान्य विज्ञानचा प्रश्नसंच आहे, सामान्य विज्ञान प्रश्नसंच. ठीक आहे, 3 पुस्तकं आहेत. ती पुस्तक आजच घेऊन टाका ALPची आपली. आणि आपली बॅच 1 एप्रिलला सुरू होती. 1 एप्रिल बॅच एवढी बेस्ट असेल, तुम्हाला या लेक्चरवरून कळतच असेल. आणि तुम्हाला खरं अजून पण सांगतो, बऱ्याच जणांचा अजून पण डाऊट आहे की सर मी इकडे तिकडे बॅच लावली नाही, मला बेसिकपासून बघायला मिळेल का. मित्रांनो, मी बेसिकपासूनच शिकवतो. पहिली बॅच ज्यांनी लावली असेल त्यांना विचारा, मी बेसिकपासूनच शिकवतो. प्रत्येक टाईप व्यवस्थित घेऊनच शिकवतो. कारण ॲज अ मी 10वीचा मुलगा आहे असं कन्सिडर करतो. एखाद्या मग इंजिनिअरिंग झालेल्या मुलांनी माझी बॅच नाही घेतली तर चालेल, खूपच बेसिक आहे, एवढंच डोक्यावर लय बोर होतं आहे, असं काय प्रॉब्लेम नाही. कारण मी बी इंजिनिअरिंग झालेलंच आहे, त्यामुळे मला बेसिकपासूनच आवडतं ते करायला एखादी गोष्ट. कारण की पुढे जाऊन जर एखादा प्रश्न आपल्याला नाही सुटला तर मग कारण सुटला नाही त्या चॅप्टरचं बेसिक मला माहीत नव्हतं. मग जेव्हा बेसिकपासून शिकवत होतो त्यावेळी तुला बोर वाटत होतं, ते तू अर्धा तास बघितलंच नाही ते बेसिक आहे, लय जाऊ दे, हे बेसिक कन्सेप्ट आहे. म्हणून प्रत्येक लेक्चर व्यवस्थित करायचं. मला एखाद्याने कुठला प्रश्न विचारला, काय झालं ना, मी त्याला डायरेक्ट म्हणणार की ह्या टॉपिक चॅप्टरमधला हा प्रश्न टाईप केलता का तू? हो सर केलता. मग त्याच टाईपचं एक्झाम्पल आहे, कसं काय नाही जमलं तुला? आपण तर करून घेतलेला आहे बरोबर. मग त्यांनी तो टाईप केलेला नसतो, कुठं सोडून दिलेला असतो, कुठं तर तिसरीकडे लक्ष असतं. असं करू नका. बॅच लावली तर प्रॉपर अभ्यास करा. तर आता 2 दिवसात बॅच सुरू होती. बॅच घेऊन अभ्यासाला सुरुवात करा. ठीक आहे. आणि तुम्ही व्हिडिओ जर लेट बघत असाल, समजा 10-15 एप्रिल किंवा 20-25 एप्रिल नंतर जरी बघत असाल तरीही बॅच जॉईन करू शकता मेसेज करून. का तर रेकॉर्डेड लेक्चर आपण बनवून टाकतोय 10 वाजता रोज, त्यामुळे तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधी पण बघू शकता. त्यामुळे पाठीमागची पण सर्व लेक्चर तुम्हाला भेटणार आहेत, त्यामुळे अडचण काहीही नाही. ते ओळीनं आणि ते स्टेप बाय स्टेपच असणार आहेत ओळीनं. ठीक आहे, त्यामुळे ते ओळीनं बघत आला काही प्रॉब्लेम येत नाही. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला उशीर झाला, लेट झाला, मग सर नवीन बॅच सुरू करणार आहे का, ही बॅच जॉईन बिंदास करून अभ्यास करू शकता. अजून काय डाऊट असेल कमेंट करून विचारा. अशा पद्धतीने अभ्यासाला सुरुवात करा आणि PYQला जास्त लक्ष द्या. PYQ का तर कसे प्रश्न एक्झामला विचारले जातात रेल्वेला हेच महत्त्वाचं आहे. ठीक आहे, त्यामुळे कुठं ऑफलाईन ऑनलाईन जरी दुसरीकडे बॅच लावली असेल मराठीतनं तर ते PYQच्या प्रश्नपत्रिका बघा, त्यातलं ते प्रश्न तिथं घेताय का किंवा ते प्रश्न कव्हर होत आहेत का बघा तिथं. नाहीतर तिथं वेगळ्या पद्धतीनं शिकवलं जाईल आणि तुमचे PYQ जर त्यातून कव्हर होत नसतील, त्या टाईपचे प्रश्न घेत नसतील तर मग एक्झामला तुम्हाला 100 पैकी 50 मार्काच्या वर पडणार नाहीत मार्क. ठीक आहे, ओके मित्रांनो. अजून काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा खाली, यूट्यूबच्या खाली किंवा या नंबरवर मेसेज करा. बॅच आपलं ॲप हे आहे रेल्वे प्रेमी मराठी क्लासेस. हे ॲप प्ले स्टोरवरून डाउनलोड करून यामधून हे नाव सर्च करा. फक्त इथं स्पेस द्या, रेल्वे प्रेमी मराठी क्लासेस स्पेस देऊन, आणि सर्च करून ते ॲप डाउनलोड करून त्याच्यामधून जॉईन करू शकता. त्यामध्ये फ्रीमध्ये सिलेबस आहे, सिलेबस टाकलेला आहे, फ्रीमध्ये घेऊ शकता. क्वेश्चन पेपर आहेत PYQ झालेल्या सगळ्या बरोबर, त्यामध्ये त्या पण तुम्ही बघू शकता. आपली पुस्तकं पण ऑर्डर करू शकता. ज्यांना पुस्तकं बाहेर जिल्ह्याच्या ठिकाणी भेटणार नाहीत वगैरे किंवा तालुक्याच्या गावाच्या ठिकाणी राहतात ते आपल्या ॲपमधून, ह्या ॲपमधून डायरेक्ट ऑर्डर करा. 6 ते 7 दिवसात डिलिव्हर होऊन जाईल घरपोच पुस्तक. ओके मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. यूट्यूबला लाईक फॉलो करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. इंस्टाच झालं आहे ते फॉलोसारखं.
ठीक आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे गणित व बुद्धिमत्ता यांच्या बेसिक ज्या गोष्टी आहेत. कुठल्या बेसिक? वर्ग, पाढे, घन, ABCD. आता तुम्ही म्हणताल सर बाकी पण बेसिक भरपूर गोष्टी आहेत, मग एवढ्याच गोष्टी या व्हिडिओमध्ये काय बघताय लगेच स्टार्टिंगलाच, नंतर आतमध्ये बघण्याच्या ऐवजी? ते मी उद्याच सांगेल, त्यासाठी आज वेळ घेणार नाही, उद्या बघू ते. ठीक आहे. थँक्यू फ्रेंड.